नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरू या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना फॉस्फरसची कमतरता होते, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि आपण यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता होते, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना पीपीएच सारखे आजार होतात, आपल्या पशूंमध्ये त्यांना पायकासारखे आजार होतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी आलेली असते. आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आणखी खूप साऱ्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या पशूंना उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो किंवा आपल्या पशूंच्या आहारामध्ये जे काही फॉस्फरसच्या सप्लिमेंट्स येतात, यामध्ये इंजेक्शन असतील, बोलस असतील किंवा पावडर असतील किंवा जेल असतील, तर यांसारख्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.